लक्षण वाटलं पाहिजे म्हणून एकदा सुंदर प्रेक्षकांकडून टाळ्या येणं अपेक्षित आहे. सुरेखा गटकर मॅडम. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनेने करतच असतो, परंतु त्या अगोदर प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन होत आहे. दीपम ज्योती परम ज्योती, दीपम ज्योती जनार्दनम, दीपो हर्तुमे पापम, दीपम ज्योती नमस्तुते. आपल्याकडे असलेला अंधार अज्ञानमय तिमिर हा घालवून दीप आपल्याला एका वेगळ्या दुनियेमध्ये प्रवेश करून देण्याचं वाटाड्याचं काम करत असतो. म्हणून कुठल्याही पूजेच्या अगोदर किंवा कार्यक्रमाच्या अगोदर प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलनाचा मान हा मोठा असतो आणि म्हणूनच आपण दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आयकॉन फाउंडेशनचे सर्व मान्यवर यांनी हा एक आगळा वेगळा संगीत मैफिलीचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. खरोखर अथक परिश्रमाने त्यांनी थोड्याच कालावधीत आयकॉन फाउंडेशनचं नाव डोंबिवलीमध्ये खूप मोठं केलेलं आहे आणि एवढ्या सर्व रसिकजनांना इथे बोलवण्याचं कौशल्य श्री बडगुजर साहेब यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या जनसंपर्कामुळे आणि मिताली मॅडम यांच्या सहकार्यामुळे एवढे सर्वजण इथे हजर झालेले आहेत. त्यामुळे आयकॉन फाउंडेशनतर्फे मी सर्वांचं सहर्ष स्वागत. टाळ्यांच्या गजराने गणपती बाप्पाला सुद्धा आनंद झालेला आहे आणि या कार्यक्रमाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होणार आहे आणि बहारदार अशी एक से बडकर एक गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे आयकॉन फाउंडेशनचे मी इथे प्रथम आभार मानते की आम्हाला इथे रंगमंच उपलब्ध करून दिला. आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना इथे येऊन गाण्याची संधी मिळणार आहे आणि खरोखरच मनापासून मी आभार मानते या आयकॉन फाउंडेशनचे आणि आमचे लाडके रिजन्सीचे नेते श्री बडगुजर साहेब आणि मिताली मॅडम त्यांच्या सह आयोजक यांचे. त्यामुळे एकदा प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा आणि आपण गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे मी मिताली मॅडम आणि त्यांचा ग्रुप यांना विनंती करते की रंगमंचावर या आणि आपण गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. त्या विधात्याचे गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आपला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना सुद्धा विनंती की कार्यक्रम संपूर्ण ऐका. खूप सुंदर असे गायक इथे आयकॉन फाउंडेशनतर्फे आलेले आहेत आणि एक से बडकर एक नगमे इथे सादर होणार आहेत. त्याचा आनंद घ्या, आनंद द्या आणि टाळ्या वाजवायला मात्र कंजूसी करू नका. एका गाण्यानंतर प्रत्येकाला उत्स्फूर्तपणे दाद द्या आणि सर्व गायकांचा उत्साह द्विगुणित करा.